फुलकी आहे, त्याच्यात साधेपणा आहे. ते झाड बघा, त्या झाडाला छोटीशी फुलं लावली आहेत, त्याला लाईट लावलेत. मी मगासपासून टिपत होते, म्हटलं अरे बहुत अच्छा और सुंदर लग रहा है. तर मी इथे आतच आले मी आणि ते एवढं प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांचे एवढे आनंदी चेहरे म्हणले. म्हटलं आपला आजचा दिवस फार चांगला जाणार आहे, कारण का तुमच्या सगळ्यांचे आनंदी आणि समाधानी चेहरे आम्ही कुणासाठी करतोय? हे फक्त तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही करतो. काय असतं राजकारण आणि समाजकारण मला सांगा, शेवटी एकामेकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आपण हे करतो. त्यामुळे तोच एक केंद्रबिंदू ठेवून वहिनींनी आज जे माहेरवाशिणी आज इथे सगळ्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण तुमचा दिवस हा वहिनींबरोबर हसत खेळत जावं, एवढीच मी सगळ्या टीमनी केलेल्या कष्ट आणि पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करते की आज अडचणीत आलेला आहोत आपण. पाण्याची कमतरता अनेक ठिकाणी आज आहे, टँकर काही ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि शेतीला पाणी नाही आहे. त्याच्यामुळे असा संघर्ष एकी बाजूला आपला चालला आहे आणि दुसरीकडे तुम्हाला आधार देण्याचं काम जे वहिनी करतायत हे खूप आपल्यासाठी समाधानकारक आहेत. वहिनी असंच तुम्ही काम करून ह्या सगळ्या महिलांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवत आलाय आणि त्या कामात सातत्य ठेवून माझ्याकडूनही फुल ना फुलाची पाकळी जे काही संस्थेसाठी वेळ किंवा मदत जी काही माझ्याकडून करता येईल ती नक्कीच मी करीन. आज पुन्हा एकदा आपण इथे मला बोलवलं, माझं स्वागत केलं. मलाही आश्चर्य वाटलं, वहिनीने मला जन्मापासून बघितलं आहे, त्याच्यामुळे वहिनींना माहितीच असेल. वहिनी तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल हिचा नंबर पहिला कसा आला, कारण की मी आज इथे भाषण करू शकते किंवा पार्लमेंटमध्ये भाषण करू शकते तशी मी नव्हते आधी. पण आपल्याला जे गोष्ट आवडते करायची जेव्हा संधी मिळते ना, तेव्हा माणूस आयुष्यात पुढे जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करा, यश हे तुम्हाला नक्की मिळेल. मला मिळाले तर तुम्हाला का नाही मिळणार? म्हणजे एक काळ असा होता की वहिनींना ते दिवसही आठवत असतील, हे सांगून मी माझं भाषण संपवीन, की जेव्हा आमच्या घरी पाहुणे यायचे ना तेव्हा मी माझ्या आईच्या मागे लपायची आणि माझ्या आईचा सगळा जो पदर आहे ना त्याचा बोळा करायची, कारण माझी आई म्हणायची पदर सोड आणि पुढे येऊन नमस्कार कर. आणि मला वाटायचं नको, कशाला आपल्या घरी लोक येतात आणि कशाला मला नमस्कार करायला लागतो. आणि त्याच्यामुळे मी लपायची, कारण का मला लोकांना बोलायला पण मला भीती वाटायची की कशासाठी बोलायचं आहे. आज त्या गोष्टीला 35-40 वर्ष झाली आहेत. आता मी उभी राहते आणि माझी आई माझ्या मागे उभी राहते, माझा पदर ओढते आणि म्हणते आता बास, आज बहुत ज्यादा हो गया. त्यामुळे हा सगळा जो प्रवास असतो तो अनुभवातून येतो. आपण प्रत्येक वयामध्ये एक वेगळ्या टप्प्यावर अनुभवातून आपण शिकत जातो. काही चुका होतात, पण त्या चुका मी रोज चुका करते, पण त्या चुकांमधून शिकून पुढे जायचं असतं आणि त्यालाच तर आयुष्य म्हणतात. थोडा खट्टा थोडा मिठा, कभी खुशी कभी गम. त्यामुळे असाच हा प्रवास हा सगळ्यांचाच तसा असतो, त्याच्यात माझं काही वेगळं किंवा तुमचं वेगळं नाही. पण आज तुम्हाला एक आनंदी दिवस या अप्रतिम वास्तूमध्ये जावा आणि ह्याच्यासाठी पुन्हा एकदा वहिनी आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि मला पुरंदरला पुढे दौरा आहे, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी पुढे जायला आपण मला परवानगी द्यावी एवढीच विनंती करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज